नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता ऋषिकेश सौमित्राला म्हणत असतो की सौमित्र, माझ्या गाडीची चावी घे आणि अवंतिकाला तिच्या घरी सोडून ये. तेव्हा सारंग म्हणत असतो, काय रे दादा, 1 मिनटं इकडे ये बरं. आत्तापर्यंत मला कधीच तुझ्या गाडीची चावी दिली नाहीस. मी कधी म्हणालो की दादा मला दे ना चालवायला, तर तू नको म्हणालास आणि आता स्वतःच्या हाताने चावी काढून या सौमित्र दादाला देतोयस, ते सुद्धा या मुलीला सोडायला. खरंच. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, असू दे रे सारंग, हे वय आहे आपल्या सौमित्राचं. तेव्हा सौमित्र, ही चावी घे आणि आता तू जा आणि अवंतिकाला घरी सोडून ये. काय रे, काय झालं, तुम्ही दोघेजणं अजून गेला नाहीत का? तेव्हा इथे सौमित्र आपल्या भावाला ऋषिकेशला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो, थँक्यू दादा, तू मला इथे वाचवायला आलास. असं म्हणून इथे आता सौमित्र अवंतिकाला आपल्या बाईकवरती बसवतो आणि तिला घरी सोडायला जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश म्हणत असतो की सौमित्र त्या मुलीला सोडायला तर घरी निघून गेला, आता यांचं काय करायचं सारंग? तेव्हा सारंग म्हणत असतो, दादा अरे तिकडे बघ, तिघे पण तुझी वाट बघतायत ना. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की यांच्याबरोबर सुद्धा आपण आता तेच करायचं जे त्यांनी आपल्या सौमित्रबरोबर केलं. आपल्या सौमित्राला त्यांनी नाचायला लावलं ना, मग आता त्यांच्याकडून बदला घेतल्याशिवाय मी तरी काय स्वस्त बसणार आहे का? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, चल सारंग, आता तू व्हिडिओ करायला घे. तेव्हा प्रेक्षकांनो, सयाजी विखे पाटील आपला आता मोबाईल बघत असताना त्याच्यावरती एक व्हिडिओ येतो. व्हिडिओमध्ये इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, काय रे सयाजी विखे पाटील, मी तुझ्या थिएटरमध्ये माझा सिनेमा लावला म्हणून तुला इतका राग आला का? मग आता बघ मी तुझ्या माणसांना कसं नाचायला लावलं आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सयाजी विखे पाटीलची माणसं नाचत असतात आणि तेव्हा इथे सयाजीला इतका राग येतो की तो लगेचच आपल्या हातातील मोबाईल खाली फेकून देतो आणि म्हणतो, ऋषिकेश. कारण इथे आता ऋषिकेशचा सयाजीला राग आलेला असतो. तेव्हा तिथं ऐश्वर्या येते आणि म्हणत असते, डॅडा काय झालं डॅडा, प्लीज तुम्ही शांत व्हा. तेव्हा इथे सयाजी म्हणत असतो, तो ऋषिकेश, त्याने माझं जगणं मुश्किल करून ठेवले. माझ्या थिएटरमध्ये सिनेमा लावतो तर लावतो आणि माझ्या माणसांनासुद्धा मारतो. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, डॅडा प्लीज तुम्ही शांत व्हा. हे बघा, त्या ऋषिकेशची आणि माझी एकदा भेट घालून तुम्ही द्याच. त्या ऋषिकेशकडून तुम्ही बदला नाही घ्यायचा डॅडा. मी आहे ना, मी त्याच्याकडून बदला नक्की घेईन. तोपर्यंत तुम्ही शांत बसा. आपल्याला त्या लोकांकडून बदला घ्यायचा डॅडा, पण आता नाही. योग्य वेळ आल्यानंतर आपण सगळा बदला घ्यायचा, हे मात्र नक्की. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मकरंद जानकीला सोडायला घरी आलेला असतो. तेव्हा जानकी म्हणत असते की मकरंद, थँक्यू सो मच की तू मला वेळेवरती घरी सोडलंस आणि तुमच्या सगळ्यांबरोबर सिनेमा बघून मलासुद्धा छान वाटलं. तेव्हा इथे मकरंद म्हणतो की जानकी, अगं मी तुला वेळेवरती घरी सोडणारच होतो. आधी तू मला सांग, तुझा आता राग गेला ना? तेव्हा जानकी म्हणते, कसला राग? तेव्हा मकरंद म्हणतो, जानकी अगं सकाळी मी तुझ्यावरती चुकून ओरडलो, तुला वाईट वाटलं असेल ना, त्यासाठी मी तुला सॉरीसुद्धा म्हणालो, पण तुझ्या मनात आता राग नाही आहे ना? तेव्हा जानकी म्हणते, अच्छा, म्हणून तू आम्हाला सिनेमा बघायला घेऊन गेला होतास का? तुला असं वाटलं की मी तुझ्यावरती रागवले म्हणून? तेव्हा इथे आता मकरंद म्हणत असतो, हो तसं म्हणायला काही हरकत नाही, पण कसं आहे ना, मी सकाळी तुला ओरडलो ना, ते गिल्ट माझ्या मनामध्ये होतं आणि ते गिल्ट मनामध्ये असल्यामुळे मला असं वाटलं की तुला वाईट वाटलं असेल तर मग तुला सॉरी म्हणायला हवं ना, म्हणूनसुद्धा मी हे सगळं केलं. वरचे वर मी माझ्या स्टाफसाठी करतच असतो, पण आता पहिल्यांदा तुझ्यासाठी केलं. तेव्हा इथे जानकी म्हणते की मकरंद, काही हरकत नाही. हे बघ, जरी माझं कधी काही चुकलं किंवा तुझ्या स्टाफचं कधी काही चुकलं आणि तू जर त्यांना ओरडलास तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे. हे बघ, तू माझ्यावरती जरी रागवलास ना, तरी मी राग मानून नाही घेणार. आफ्टर ऑल तू बॉस आहेस आणि बॉस ऑलवेज राईट असं तर म्हणतातच ना. तसं तू कधी माझ्यावरती रागवला, चिडलास तर मी नाही रागवणार तुझ्यावरती. तेव्हा मकरंद म्हणतो हळूच की मी तुझ्यावरती कधी रागवेन, तुला कधी बोलेन असं मला तरी वाटत नाही. तेव्हा जानकी म्हणते, मकरंद तू काय म्हणालास का? तेव्हा मकरंद म्हणतो, नाही नाही, मी काही म्हणालो नाही आहे. ते आपलं सिनेमाचं तिकीट कुणाकडे आहे? तुझ्याकडे आहे ना? तेव्हा जानकी म्हणते, हो माझ्याकडे आहे.
तेव्हा मकरंद म्हणतो दे ना, मला देते. तेव्हा जानकी म्हणते का, तुला कशाला हवं आहे सिनेमाचं तिकीट? तेव्हा मकरंद म्हणतो अगं तू आता घरामध्ये जातेस ना, उगाच जर कुणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल, म्हणून माझ्याकडे ठेवायला दे. तेव्हा इथे जानकी मकरंदला ते सिनेमाचं तिकीट देते आणि ती आता बाय करून तिथून निघून जाते. तेव्हा मकरंद म्हणत असतो की जानकी, हा पहिला सिनेमा आहे जो आपण दोघांनी एकत्र बसून बघितला, तेव्हा हे तिकीट मी माझ्याकडे नेहमी जपून ठेवणार, असं मकरंद म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश, सारंग, सौमित्र तिघेही जण घरी आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंग म्हणत असतो दादा, काय धुलाई केलेस रे त्या लोकांची? तेव्हा इथे आता ऋषिकेश म्हणत असतो मग काय, ते लोक माझ्या भावाला त्रास देतील, आपल्या आडव्यात येतील, त्याला काय वाटलं मी त्यांना सोडून देईन का? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नाना टाळ्या वाजवतच येतात. नाना म्हणतात काय, वा वा, आलात का तुम्ही पराक्रम करून? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो नाना, तुम्हालासुद्धा कळलं का आमच्या पराक्रमाबद्दल? तेव्हा नाना म्हणतात तर काय, अरे तुम्ही असे नग आहात ना की तुम्ही काही केलं तर अख्ख्या पंचक्रोशीला कळतं की तुम्ही काय करून आलात ते. डंकाच तसा वाजतो ना. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो हो ना नाना, मलासुद्धा दादाचा खूप अभिमान वाटतोय. म्हणजे काय दादाने धुलाई केली त्या सयाजी काकांच्या माणसांची, खूपच भारी. तेव्हा इथे नाना म्हणतोय गप्प बसलास का तू? इथे दादाच्या प्रत्येक गोष्टीला हवा द्यायची गरज नाही आहे, कळलं ना? आणि काय रे, तुम्ही दोघे जण बिघडला होता तोपर्यंत ठीक होतं, पण हा सौमित्र एकटा तरी थोडा माझ्या बाजूने होता, त्यालासुद्धा तुम्ही आता बिघडवलंत का? तुमच्या बाजूने करून घेतलं? लाज नाही वाटत का रे तुम्हाला रस्त्यावरती गुंडगिरी आणि मारामारी करायला? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो नाना, पण ह्या वेळेला आमची काही चूक नव्हती, आम्ही आमचं काम करत होतो. तेव्हा इथे नाना म्हणतात तुमचं माहिती आहे काय काम करत होता ते, आधी ते सगळं जाऊ द्या, तुम्हाला जो गोंधळ घालायचा आहे तो घाला, पण आधी माझे पैसे परत करून टाक. चल चल, माझे पैसे लवकरात लवकर दे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो नाना, कसले पैसे? तेव्हा नाना म्हणतात अच्छा, म्हणजे कसले पैसे? आता तुझ्या लक्षात नाही आहे का की मी कसले पैसे मागतोय ते? माझे पैसे मागतोय मी, दे बरं, जे तू सुमित्राकडून घेतलीस. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो नाही, मी आईकडून पैसे घेतले नाही आहेत. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते अहो हे काय बोलताय तुम्ही, मी कधी पैसे दिलेत त्यांना? तेव्हा नाना म्हणतात खोटं बोलू नको सुमित्रा, मी कपाटामध्ये चेक केलेत, तूच त्याला पैसे दिलेस, बाकी तू कुणालाही न सांगता पैसे देणार नाही आहेस, कळलं का तुला? मला सगळं काही कळतं. ए ऋषिकेश, चल आता लवकरात लवकर पैसे देऊन टाका, जास्त वेळ वाया घालवायचा नाही, नाहीतर आता खरं नाही बोललास ना तर तुझ्याकडून सत्य कसं वधून घ्यायचं ना मला बरोबर माहिती आहे, कळलं का तुला? तेव्हा इथे नाना ऋषिकेशला आता मारायला जाणारच असतात. तेवढ्यातच इथे सुमित्रा चक्कर येण्याचं नाटक करते आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण घाबरतात. नाना म्हणतात की मी डॉक्टरांना फोन करतो आणि तेवढ्यातच इथे सुमित्रा आता सगळ्यांना तिथून जायला सांगते. ती म्हणते पळा तुम्ही वरती, पळा तुमच्या रूममध्ये जा. तेव्हा इथे ऋषिकेश आता पळून गेल्यानंतर सुमित्रा म्हणत असते अहो मला चक्कर आली होती, पण आता मी बरी आहे, तुम्ही डॉक्टरांना नका बोलू. तेव्हा इथे नाना म्हणत असतात की अच्छा, लगेच बरं वाटायला लागलं का तुला? ऋषिकेशला मारायला हात उगारला की बरी का तुला चक्कर येत असते? तेव्हा इथे नाना म्हणतात हे बघ सुमित्रा, अगं त्यांनी 5 लाख रुपये एवढी रक्कम घेतली आहे, कळते का तुला? 5 लाख रुपये. अगं एवढीच जर त्याला इथे हौस आहे पैसे उडवायची तर त्याने स्वतः कमवायचे ना, स्वतः का कमवत नाही तो पैसे, तुझ्याकडे का मागत असतो? हे बघ, त्याला जर तू पैसे दिले नसतेस ना तर त्याने चोरी केली असती स्वतःच्या घरातच. तेव्हा सुमित्रा म्हणते अहो हे काय बोलताय तुम्ही, आपल्या मुलांवरती आपले संस्कार आहेत, ते कशाला चोरी करायला जात आहेत? तेव्हा नाना म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेव सुमित्रा, हे असंच चालू राहिलं ना तर मी जे काय बोलतोय ना ते खरं व्हायलासुद्धा वेळ लागणार नाही, बघच तू, त्याला आपल्या घरामध्ये चोरी करायला लागते की नाही बघच. तेव्हा सुमित्रा म्हणते नाही हो, असा दिवस कधीच येणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी घरी आलेली असते, पण इथे प्रधान काकू तिला हाताला धरून घरातून बाहेर काढतात आणि म्हणतात काय गं, ही काय वेळ आहे का घरी यायची? किती वाजता ऑफिस सुटतं तुझं? तेव्हा इथे जानकी म्हणते काकू, ऑफिस सुटल्यानंतर मी माझ्या स्टाफबरोबर फिल्म बघायला गेले होते, म्हणून यायला थोडा उशीर झाला. तेव्हा इथे काकू म्हणतात तुझ्या स्टाफबरोबर गेली होतीस? खोटं बोलतेस तू, मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे. आता तुला इथे एक मुलगा सोडायला आला होता,
काय गं, काल परवा तर तू नोकरीला लागलीस आणि लगेच तू तुझ्या स्टाफबरोबर सिनेमा बघायला गेलीस. खोटं बोलतेस माझ्याबरोबर. तेव्हा प्रधान काका येतात आणि म्हणतात, काय गं काय झालं. तेव्हा इथे प्रधान काकू म्हणत असतात, बघा तुमच्या मधुभाऊंचे संस्कार बघा. काल परवा नाही इथे आली, शिक्षणाचं निमित्त करून इथे आली आहे आणि मुलांबरोबर इकडे तिकडे फिरत असते. आतासुद्धा एक मुलगा तिला इथे सोडायला आला होता. तेव्हा जानकी म्हणते, काकू तुम्ही बरोबर बोलताय. एक मुलगा मला इथे सोडायला आला होता, पण ते माझे बॉस आहेत. मला इथे यायला उशीर होईल म्हणून ते गाडीतून मला सोडायला आले होते आणि मला एकटीलाच नाही, अजून दोघा तिघांना सुद्धा त्याने सोडलं वाटेमध्ये. तेव्हा इथे प्रधान काकू म्हणतात, हे बघ माझ्या घरामध्ये राहायचं असेल ना तर माझे रूल्स फॉलो केले पाहिजे हां. माझी प्रिया परवडली गं. ती बिचारी 12वी शिकले स्वतःच्या कष्टाने, तुझ्यासारखं नाही डिग्रीच्या नावाखाली येऊन इथे उनाडग्या करायच्या. तेव्हा इथे आता प्रधान काका म्हणतात, गप्प बस तू. 12वी काय 12वी, 10वी फेल आहे ती. त्या माणसांसमोर तर म्हणत होतीस की 12वी शिकले म्हणून, अगं 10वी फेल आहे ती. तेव्हा सराईतपणे खोटं बोललीस ना, मग आता खोटं बोलायची गरज नाही आहे तुला. तेव्हा प्रधान काकू तिथून निघून जातात. तेव्हा इथे प्रधान काका म्हणतात की जानकी, तिच्या बोलण्याकडे तू लक्ष देऊ नकोस. तेव्हा जानकी म्हणत असते, तरी पण काका मी खरंच सांगते, माझं चुकलं. उद्यापासून मला उशीर नाही होणार, पण मी काही चुकीचं केलेलं नाही आहे, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. तेव्हा इथे प्रधान काका म्हणतात, मला इतकं एक्सप्लेनेशन द्यायची तुला गरज नाही आहे. माझा विश्वास आहे तुझ्यावरती, तू कधीच काही चुकीचं करणार नाहीस. आणि हे बघ, प्रधान काकू जरी रागवले असले ना तरीसुद्धा मी तुझ्याच बाजूने आहे, कळलं का. तेव्हा जानकी इथे काकांच्या हातावरती टाळी देते आणि म्हणते, थँक्यू काका, पण तरीसुद्धा उद्यापासून अशी चूक होणार नाही. मी उशिरा येणार नाही, हे सुद्धा तेवढंच खरं. तेव्हा इथे काका म्हणतात, तू काही खाल्लेस का, नाहीतर जा तुझ्या रूममध्ये जाऊन तू आता आराम कर, नाहीतर अभ्यास करत बस. तेव्हा जानकी म्हणते, काका मी खाऊनच आले, आता मी जाते आणि अभ्यासाची तयारी करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश त्याचबरोबर सौमित्र, सारंग तिघेजण आता एका रूममध्ये असतात. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की अरे बाप रे, आज तर आपण आईमुळे नानांच्या तावडीतून वाचलो. तेव्हा सारंग म्हणतो, पण दादा, अरे किती बोलले रे नाना तुला, मला नाही अजिबात आवडलेलं नाही या नाना तुला जे काही बोलले ते. तेव्हा इथे सारंग म्हणतो, पण दादा अरे काय धुलाई केलीस रे त्या सयाजीच्या माणसांची. बरं एवढंच नाही, तुझी पिक्चर लावायला सांगितलं होतंस ना, तो सुद्धा किती हाऊसफुल झाला होता, बघितलंस ना तू. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, पण दादा हे बघ, नाना जे काही बोललेत ना, तू प्लीज त्या बोलण्याचा जरा सिरियसली विचार कर. कारण नाना प्रत्येक वेळेला आपल्या तिघांच्याही भल्याचंच बोलत असतात. त्यामुळे आपलंसुद्धा कर्तव्य आहे ना की आपण नानांचं बोलणं ऐकलं पाहिजे, ते सिरियसली घेतलं पाहिजे. असं नाही वाटत का तुम्हाला. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, नाही सौमित्र तू बरोबर बोलतो आहेस. आता नानांचे पैसे तर आपण घेतलेत, ते सुद्धा त्यांना न सांगता. बिचारा आईलासुद्धा आपल्यामुळे खूप ऐकावं लागलं. होणार आहे सारंग, म्हणूनच आता मी ठरवलं आहे, काहीही झालं ना तरीसुद्धा नानांचे पैसे लवकरात लवकर परत करायचे. आपण या धंद्यामध्ये नवीन आहोत ना, आपल्याला माहिती नव्हतं की पैसे लगेच मिळतील असं वाटलं होतं, पण पैसे मिळायला महिना तरी जाईल. त्याच्यामुळे आता पैसे मिळेपर्यंत आपल्याला थांबता येणार नाही आहे. मग पैसे मिळवण्यासाठी काहीतरी पण करावं लागेल. नानांना लवकरात लवकर त्यांचे पैसे मला देऊन टाकायचे आहेत. तेव्हा इथे आता सारंग एका बॉलबरोबर खेळत असतो. सारंग म्हणतो, दादा अरे पण पैसे कसे जमवायचे. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, सारंग जरा गप्प बस ना, तो हातातला बॉल आधी बंद कर. तेव्हा इथे ऋषिकेशचं लक्ष जातं ते सुद्धा सौमित्रकडे आणि त्याचबरोबर सारंगच्या हातातील बॉलकडे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, चला आता नानांचे पैसे आपण लवकरच परत करू. कसे तर आपण एक इव्हेंट करायचा आणि तो सुद्धा क्रिकेटचा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेशने एक आयडिया शोधून काढलेली असते. तर इथे ऋषिकेश आता क्रिकेटचा इव्हेंट ऑर्गनाईज करणार असतो आणि मग त्याच्यातून तो लवकरात लवकर पैसे कमावणार असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र आणि सारंग ऋषिकेशचं बोलणं ऐकून हैराण होतात आणि आता विचार करायला लागलेले असतात. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, जानकी ऑफिसला आलेली असते. ती म्हणते, सर आलेत का. तर इथे सर आज आलेले नाही आहेत, सर बाहेर गेलेत असं आता पिऊनने सांगितलेलं असतं. दिनेश येतो आणि ही बातमी आता जानकीला देतो. तेव्हा जानकीला इथे मकरनचा फोन आलेला असतो. मकरन म्हणत असतो की जानकी, मी आज ऑफिसला उशिरा येणार आहे, उशीर खूपच होईल यायला. मी एका मीटिंगसाठी बाहेर आलो आहे, त्यामुळे तू एक काम कर,
जर कुठला क्लायंट वगैरे आपला आला तर त्याच्याबरोबर व्यवस्थित बोलून घे. तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे सर, मी क्लायंटबरोबर बोलून घेते असं जानकीने सांगितलेलं असतं. त्यानंतर इथे ऐश्वर्या येते आणि म्हणत असते काय मकरन, कुणाबरोबर बोलतो आहेस? तेव्हा मकरन म्हणत असतो की ऐश्वर्या, अगं मी स्टाफबरोबर बोलत होतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते अच्छा, स्टाफबरोबर? इतका महत्त्वाचा स्टाफ आहे का की तू कुठे आहेस कुठे नाही हे सगळं तुला सांगायला हवं? तेव्हा मकरन म्हणत असतो हे बघ ऐश्वर्या प्लीज, आपण आता ज्याच्यासाठी इथे बोलायला आलो आहे ते बोलूया का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते मकरन, मी प्रत्येक वेळेला तुला इथे विचारण्याचा प्रयत्न करते की ती मुलगी कोण आहे कोण आहे, पण तू मला काहीच सांगत नाहीस. मला सांग ना ती मुलगी कोण आहे कशी आहे आणि तिच्यासाठी तू किती आणि काय काय करतोयस हे मी बघते ना. मग काय झालं सांगितलंस तर? तेव्हा मकरन म्हणतोय हे बघ ऐश्वर्या, आता सध्या तरी सांगण्यासारखं काय नाही आहे, आपण त्या विषयावरती नंतर बोलू. आता आपण ज्या कामासाठी इथे भेटलो आहे आपण आधी त्याच्यावर तरी डिस्कशन करूया ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते अच्छा, म्हणजे अजूनही तू मला काहीच सांगणार नाही आहेस, ठीक आहे नको सांगू. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सुमित्रा आणि आजी दोघीजणी बसलेल्या असतात. तेव्हा आजी म्हणत असते सुमित्रे, अगं कशाला त्या ऋषिकेशला तू इतकं पाठीशी घालतेस गं, म्हणजे त्या सावत्र मुलासाठी इतकं काय काय करतेस, स्वतःच्या सख्ख्या मुलांकडे इतकं लक्ष देत नाही तितकं लक्ष तू ऋषिकेशकडे देतेस. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते आई, अगं गप्प बस ना तू, काय म्हणालीस तू आता, सावत्र मुलगा म्हणालीस? हे बघ, या घरामध्ये सावत्र शब्द पुन्हा उच्चारायचा नाही. मी मान्य केले की ऋषिकेश हा माझाच मुलगा आहे, मीच त्याला जन्म दिला असं मी मान्य केले आणि विनाकारण ऋषिकेशच्या बाबतीत माझ्या मनामध्ये विष कालवायला जाऊ नकोस. त्याने जर तुझं हे बोलणं ऐकलं तर काय वाटेल त्याला? हे बघ आई, तू इथे येतेस, तू शांतपणे येत जा, विनाकारण आमच्या घरामध्ये वाद होईल असं काहीही बोलू नकोस. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ऋषिकेश आलेला असतो आणि तो म्हणतो आई, मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते ऋषिकेश, अरे बोल ना बाळा, काय बोलायचं आहे तुला? तेव्हा ऋषिकेश म्हणतो आई, तू नानांकडून मला पैसे घेऊन दिलेस आणि नाना आता ते पैसे परत मागतायत. तू इथे नानांना न विचारता ते पैसे दिलेत म्हणून नानांना खूप राग आला ना. ते तुला इथे बोलतात, तुझ्यावरती रागवतात, माझ्यामुळे तुझ्यावरती चिडचिड करतात, ते मला नाही आवडत. तुला बोललेलं मला काही नाही आवडत. नाना मला बोलू दे, माझ्यावरती रागवू दे, पण जेव्हा ते तुला बोलतात ना माझ्यामुळे, तेव्हा मात्र मला ही गोष्ट आवडत नाही. आणि म्हणूनच मी तुला सांगतोय की नानांचे घेतलेले पैसे मी लवकरात लवकर त्यांना परत करणार आहे, अगदी लवकरात लवकर. आणि हे बघ, जेवढे पैसे घेतलेत ना त्याच्यापेक्षा दुपटीने मी त्यांना पैसे त्यांचे परत करणार आहे. आणि तुला आता नानांचं काही ऐकून नाही घ्यावं लागणार. नानांना सांग 2-4 दिवसामध्येच मी त्यांचे पैसे परत करतोय, तू नको काळजी करू. तेव्हा सुमित्रा म्हणते ऋषिकेश, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तू लवकरात लवकर यांचे पैसे परत करून टाकशील. मला विश्वास आहे ना तुझ्यावरती, म्हणून तर पैसे ते मी तुला दिलेत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो आई, तू माझ्यासाठी किती आणि काय करतेस ना हे सगळं माहिती आहे मला, म्हणूनच मी तुला आता वचन देतो की लवकरात लवकर नानांचे पैसे मी तुझ्याकडे देईन आणि ते तू नानांना देऊन टाक. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते की ऋषिकेश, अरे मी तुझी आई आहे, मला माहिती आहे ना, माझ्या मुलावरती माझा पूर्ण विश्वास आहे, तू नक्की हे पैसे लवकर जमवशील आणि त्यांना देऊन टाकशील. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता जानकी रस्त्याने धावत असते आणि म्हणत असते की वाचवा मला वाचवा. आणि तेवढ्यात इथे ऋषिकेश आता गाडीवरती बसलेला असतो आणि तेवढ्यातच जानकी येते आणि म्हणते प्लीज मला वाचवा, माझ्या मागे गुंड लागला आहे, मी एकटी आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो हाच तर प्रॉब्लेम आहे ना तुमचा की तुम्ही एकटी आहात. अरे एकटी आहात म्हणून काय झालं, तुमची हिंमत तुमच्याबरोबर नाही आहे का? तुमची हिंमत तुमच्याबरोबर आहे ना, मग घाबरायची काय गरज आहे? धर त्याचा हात आणि काढ तुझी चप्पल आणि फोड त्याचं थोबाड, तुझ्या चपलीने त्याचं थोबाड फोड आणि त्याला गप्प कर ना, त्याच्यामध्ये घाबरायची काय गरज आहे? तेव्हा जानकी खरोखरच आपल्या पायातली चप्पल काढते आणि त्या गुंड माणसाचं थोबाड फोडते, त्याला मार मार मारते, त्याला तिथून पळून लावते. तेव्हा इथे जानकी म्हणते थँक्यू सो मच. तेव्हा ऋषिकेश म्हणतो यापुढे मदत मागण्याच्या आधी आहे ना, मदत नाही मागायची, कोणाची वाट नाही बघायची, तर समोरच्याची वाट लावायची, ठेवाल ना लक्षात, असं इथे आता ऋषिकेश जानकीला सांगत असतो. तेव्हा इथे ऋषिकेश जानकीला सोडायला तिच्या घरी जातो आणि तेव्हा इथे जानकी ऋषिकेशच्या बाईकवरती बसून घरी जात असते आणि हे मकरन बघतो.
तेव्हा मकरंदला खूपच जास्त राग येतो प्रेक्षकांनो आणि तो म्हणत असतो की जानकी, ऋषिकेशच्या गाडीवरती बसून तू खूप मोठी चूक केलीस, तू त्याच्या गाडीवरती बसायला नको होतीस, असं मकरंद म्हणत असतो.